शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आपला माणूस आपल्यासाठी या ब्रीदवाक्याचा प्रत्यय जनतेच्या आयुष्यात उतरवणारे भाऊसाहेब वागचौरे यांच्या अथक प्रयत्नाने कोपरगाव तालुक्यातील विविध विकास कामांना वेग आलाय। तालुक्यातील लोकांच्या मागणीनुसार 80 पैकी तब्बल 32 कामांना खासदार निधीतून तातडीने मंजुरी देऊन त्या गावांतील समस्या सोडवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय खासदार साहेबांनी घेतलाय। याच पार्श्वभूमीवर राधाबाई काळे कन्या विद्यालय कोळपेवाडी गौतम नगर सुरेगाव येथील शाळेच्या पटांगणात क्लेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच खासदार वागचौरे यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात पार पडले। शाळेतील मुलींच्या अडचणी लक्षात घेऊन स्थानिक स्कूल कमिटी, शिक्षक व शिष्टमंडळाच्या मागणीवरून हे काम मंजूर झाले। कार्यक्रमास वसंतदादा मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन व शिवसेना उभाटा गटप्रमुख श्री मुकुंद अण्णा शिनगर, तालुका प्रमुख गंगाधर रहाणे पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय दंडवते, स्कूल कमिटी अध्यक्ष कचरू पाटील, संचालक संभाजीराव दादा काळे, रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य अरुणजी चंद्रेसर, सुनील भाऊ जाधव, लोकमतचे पत्रकार माणिकराव उकले, खासदारांचे स्वीय सहाय्यक शंकरराव शिणगर व किशोर सोनवणे, राज्य पत्रकार परिषदेचे केंद्रीय संघटक व समाजभूषण डॉक्टर तानाजी लामखडे मामा रवंदीकर, शहाजपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाळासाहेब ढोमसे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन झाली। मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। पाहुण्यांचा सत्कार स्कूल कमिटी, मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला। आपल्या भाषणात खासदार वागचौरे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा गौरव केलाय। तसेच स्वर्गीय माजी खासदार शंकरराव काळे साहेबांच्या जनहितकारी कार्याची आठवण करून देत माझ्या कार्यकाळात विकासाची गंगा गावागावात पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन असे आश्वासन दिले। यानंतर खासदारांनी कोकम, मठाण, दहेगाव, बोलके, गोधेगाव, गोरेगाव व तळेगाव येथेही विकास कामांचे भूमिपूजन केले। या सर्व ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले। खासदारांचे स्वीय सहाय्यक शंकरराव शिणगर यांनी माहिती देताना सांगितले की इथून पुढेही साहेबांच्या कार्यकाळात अनेक कामांची प्रशासकीय मंजुरी मिळून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जातील। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक व समाजभूषण डॉक्टर तानाजी लामखडे मामा रवंदीकर